नमस्कार मित्रांनो, आज आपण एक कोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल चर्चा करणार आहोत। या निर्णयात कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की विवाहित पुरुष एखाद्या महिलेसोबत परस्पर संमतीने जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल तर तो कोणताही गुन्हा करत नाही, म्हणजे तो गुन्हा ठरत नाही। आणि कोर्टाने अजून पुढे म्हटलं की कायदा आणि सामाजिक नैतिकता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मित्रांनो, हा निकाल फक्त एक छोट्याशा प्रकरणासाठी किंवा विशिष्ट प्रकरणासाठी मर्यादित नाही, तर यामागे एक मोठा प्रश्न आहे, व्यक्ती स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं की सामाजिक नियम आणि कुटुंब व्यवस्था। आजच्या व्हिडिओत आपण हा संपूर्ण निकाल सविस्तरपणे समजून घेणार आहोत। काय घडलं, कोर्टाने काय म्हटलं आणि याचे परिणाम काय होतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा। भारतात लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे दोन प्रौढ व्यक्ती बिना लग्न करता एकत्र राहणं, याला मॅरेज लाईक रिलेशनशिप असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं। सुप्रीम कोर्टाने 2010 पासून अनेक केसमध्ये किंवा अनेक केसच्या निकालामध्ये असं सांगितले की दोन प्रौढ व्यक्तींच्या सहमतीपणे ते एकत्र राहत असतील तर ते कायद्याने अवैध नाही। 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने व्यभिचाराचा गुन्हा रद्द केला, म्हणजे जो IPCचा 497 होता तो रद्द केला। त्यानंतर विवाहित व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे हा फक्त नैतिकतेचा मुद्दा राहिला, कायद्याचा नाही। पण तरीही समाजात खूप वाद होतो। कुटुंबीय धमक्या देतात, FIR दाखल करतात आणि अशाच एका प्रकरणात हा निकाल आला आहे। 25 मार्च 2026 रोजी अलाहाबाद हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचने, या डिव्हिजन बेंचमध्ये जस्टिस JJ मुनीर आणि जस्टिस तरुण सक्सेना हे होते। या डिव्हिजन बेंचने एक प्रोटेक्शन पिटिशनवर सुनावणी केली। हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर येथील होतं। एक विवाहित पुरुष आणि 18 वर्षावरील एक प्रौढ महिला एकत्र राहत होते। महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली की या पुरुषाने आमची मुलगीला फसवलं, तिला बळकवलं आणि तिला एकत्र घेऊन राहत आहे। पण महिलेने स्पष्ट सांगितले की मी प्रौढ आहे, मी अडल्ट आहे, मी स्वेच्छेने या पुरुषासोबत राहत आहे, आम्हाला कुटुंबाकडून धमक्या येत आहेत। दोघांनी कोर्टात पोलीस संरक्षण मागितलं। कोर्टाने कुटुंबियाच्या वकिलांचा सुद्धा युक्तिवाद ऐकला आणि त्यांनी म्हटलं पुरुष विवाहित आहे म्हणून हा गुन्हा ठरत नाही। पण कोर्टाने साफ सांगितलं, देर इज नो ऑफेन्स ऑफ काइंड वेअर अ मॅरिड मॅन स्टेइंग विथ अन अडल्ट इन अ रिलेशनशिप बाय कन्सेंट ऑफ द अदर पर्सन कॅन बी प्रोसिक्युटेड फॉर एनी ऑफेन्स वॉट्सएव्हर. मॉरॅलिटी अँड लॉ हॅव टू बी केप्ट अपार्ट इफ देर इज नो ऑफेन्स अंडर द लॉ मेड आउट. Social opinions and morality will not guide the action of the court for protecting the rights of citizen. कोर्टाने पोलिसांना म्हणजे SP शहाजहानपूरला निर्देश दिले की या जोडप्यांना पूर्ण संरक्षण द्या, कुटुंबियांनी त्याचा त्रास होऊ नये। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 5 दिवस आधीच म्हणजे 20 मार्च 2026 रोजी एकाच हायकोर्टच्या सिंगल बेंचने दुसऱ्या एका प्रकरणात असं निरीक्षण केलं होतं की घटस्फोट न घेता विवाहित व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही। एका व्यक्तीचं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या कायद्याने मिळालेल्या हक्कांवर गडांतर आणू शकत नाही। म्हणजे एकाच आठवड्यात एकाच कोर्टात दोन वेगवेगळी मतं यावरून चर्चा सुरू झाली आहे। कायदा काय सांगतो? गुन्हा नाही, म्हणजे अडल्टरी हा गुन्हा नाही। अडल्टरी एखादा जोडीदार करत असेल तर त्याच्यावर IPCचे म्हणजे आता BNSचे कोणतेही कलम लागू होत नाही, पण त्या व्यक्तीचे सिव्हिल हक्क कायम राहतात। म्हणजे पहिल्या पत्नीला मेंटेनन्स, घटस्फोट, मुलाच्या हक्कांचा अधिकार आहे। तसेच लिव्ह इन पार्टनरला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत संरक्षण मिळू शकतं, पण लग्नासारखे संपूर्ण अधिकार मिळत नाही। मित्रांनो, तसं जर म्हणायला गेलं तर व्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे। कोर्टाने कायद्याच्या पलीकडे नैतिकतेच्या नावाखाली कारवाई करणं योग्य नाही। पण दुसरीकडे लग्न ही केवळ कायद्यावरची गोष्ट नाही, त्यात भावना, जबाबदारी, विश्वास आणि मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असतो। एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे म्हणजे पहिल्या पत्नीचे कायद्याने मिळालेले हक्क प्रभावित होऊ नये। खरं स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीसह स्वातंत्र्य। समाजाने हे बदल स्वीकारायला हवा, पण कुटुंब व्यवस्था ही संपूर्णपणे ढासळू नये याचे सुद्धा विचार करायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, व्यक्ती स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं की सामाजिक नियम आणि कुटुंब व्यवस्था जास्त महत्त्वाची? मित्रांनो, कायदा आणि नीतिमत्ता ह्या जरी दोन गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी आपल्याला कधीतरी सर्व गोष्टींचा विचार करावाच लागतो। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पाहत राहा लॉ टॉक्स मराठी। भेटूया अशाच पुढच्या माहितीशीर व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।